नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बिग ओशन ऑफ स्टोरीज. आजच्या गोष्टीचे नाव आहे निस्वार्थी बना. एकदा एक व्यापारी असतो. त्याचा बोटीचा व्यापार असतो. तो खूप चांगला चालत होता. त्याच्याकडे थोड्या बोटी दुसऱ्या लोकांसाठी होत्या आणि एक बोट त्याच्यासाठी होती आणि त्याच्या परिवारासाठी होती. तो आणि त्याची पत्नी एका जागेवर राहत होते आणि त्याचे दोन्ही मुलं दुसरीकडे शिक्षणासाठी राहत होते. जेव्हा त्या मुलांची सुट्टी लागत असे ते नेहमी बोटीने आपल्या घरी येत असे आईबाबांची भेटायला. परत सुट्टी लागली ते मुलं बोटीनी आईबाबांची भेटायला येणार होते. तेव्हाच त्या बाबांना वाटलं की माझे मुलं येतात एवढ्या वेळानंतर, तर मला बोटीला रंगवून घ्यायला पाहिजे. तर ते एका पेंटरला बोलवतात आणि त्याच्याशी पेंट करवतात. तो म्हणतो की मी हे सगळं काम संपवून टाकेन. मग तो त्या बाबांची त्यांचे नावं विचारतो मुलांचे, म्हणजे मी त्या दोन्ही साईडला त्यांचे नावं लिहेन, त्यांना पण चांगलं वाटेल. तर ते बाबा त्याला सांगतात. थोड्या वेळात तो माणूस पेंटर सगळीकडे चक्कर घ्यायला लागतो आणि बघायला लागतो की बोट कशी आहे. त्याला दिसतं की त्या बोटीच्या मधोमध एक भोक आहे. तर तो माणूस पेंटर बिना काही विचार करता त्या भोकाला भरून त्याच्यावरतीही पेंट करायला लागतो. सगळं काम होतं. तो माणसाला ती बोट देतो आणि पैसे घेतो आणि त्याच्या घरी जातो. मग त्याचे मुलं येतात. तेव्हाच त्याच्या बाबांना लक्षात येतं की मी व्यापारात एवढा गुंतलेलो की मला लक्षात नाही राहिलं की बोटीत भोक आहे. आता बोट डुबेल असं मला वाटतंय. तो आणि त्याचे बायको दोन्ही चिंतित होतात. तेव्हाच त्याचे मुलं त्याच्या समोर येतात आणि म्हणतात की त्याच्यात कोणता भोग तर नव्हता. तर ते बाबा स्वतः बघायला जातात आणि कोणताच भोग नव्हता. तर ते बाबा त्या पेंटरलाच बोलतात की धन्यवाद, तू हा भोग भरला आहे. ह्यांनी तू माझ्या मुलांचा प्राण वाचवला आहेस आणि माझ्या परिवाराला एकत्र ठेवला आहेस. ह्याचं मी तुला एक बक्षीस देईन आणि त्याला अजून एक चेक देतो. तर तो पेंटर धन्यवाद बोलतो. ह्यानी आपण हे शिकतो की जे आपल्याला सांगितलं गेलंय आपल्याला तेवढंच नाही करायचं. जर आपल्याला दिला आहे तर आपल्याला ते काम नीट करायला हवं. जर आपल्याला काही दिसतंय की कोणाला काही मदत पाहिजे तर ती मदत बिना काही भेट मागे ती मदत केली पाहिजे. तर आपण एक चांगला माणूस आहे हे नेहमी लक्षात ठेवा. धन्यवाद.